काँग्रेस आणि आमचे जे अलायन्स आहे त्यांच्यामध्ये पाहिलेला उत्साह आणि जनतेमध्ये सुद्धा आज भंडारा शहरामध्ये असलेल्या मग शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल जे आज सत्तेमध्ये आहे, या सगळ्यांचा भ्रष्टाचार हा जनतेच्या लक्षात आणि भंडाऱ्याची जी दुर्दशा गेल्या 10 वर्षात ह्या तिघांनी मिळून जी केलेली आहे ती भंडारा शहराच्या जनतेला समजलेली आहे। काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्स या सगळ्या घटकाच्या लोकांनी आणि भंडारा शहरातील जनतेचा आशीर्वाद हा काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्सच्या सोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे। बहुमतानं या ठिकाणी आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार असतील, आमचे सदस्य असतील, ते निवडून येतील। हीच परिस्थिती मग भंडारा जिल्ह्यातील अजून 3 भंडारा सोडून त्याही नगरपालिकेमध्ये आहे। गोंदिया जिल्ह्यामध्येही 4 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्याही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि अलायन्स आपल्याला बहुमताने निवडून आलेलं पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरुवातीला आम्ही सांगितलेलं होतं की त्या ठिकाणचे नेते आणि कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे अलायन्स होणार, नाहीतर मग त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई पण केली जाईल। तसंच चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रात दिसते आहे। पण मला असं वाटतं की सरकारच्या विरोधात लोकांचं मॅन्डेट आहे, लोकांचा तीव्र विरोध आहे। मग शेतकरी असेल, बेरोजगार असेल, महागाई असेल, या सगळ्या मुद्द्याला घेऊन आणि कायदा सुव्यवस्था हा संपूर्ण संपुष्टात आलेला आहे, हे सगळे मुद्दे आज जनतेच्या डोक्यात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र चीड आपल्याला जनतेमध्ये पाहायला मिळते आणि म्हणून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त सदस्य महाराष्ट्रामध्ये निवडून येतील। काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षाचे पदाची उमेदवारी मला आज दिलेली आहे, तर तो आज नामांकन अर्ज आम्ही इथे भरलेला आहे। आज मी सांगू इच्छिते की उमेदवारी भरताना जो उत्साह जल्लोष जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेला आहे की आप आगे बढ़ो। मला हेच सांगायचं आहे की भंडारा शहरामध्ये 4 वर्षामध्ये इलेक्शन झालेले नाही आहेत आणि त्याच दरम्यान प्रशासक राज इथे चाललेला होता नगर परिषदला। तर आज आपल्या भंडारा शहराची अशी परिस्थिती झालेली आहे की आपण आज पायी सुद्धा चालू शकत नाही आणि हुकुमशाही एक प्रकारची इथे भंडारा नगर परिषदमध्ये चालत होती। पण इथे आज आपल्या भंडारा शहरामध्ये नगर परिषदमध्ये 18 नगरसेविका असणार आहेत आणि 1 नगराध्यक्ष असणार आहेत, म्हणजे पूर्ण 19 महिला आपल्या तिथे राहणार आहेत आणि महिला शक्ती ही दृढ निश्चयाने, जिद्दीने, उत्साहाने काम करत असते आणि त्याच उत्साहाने नगराध्यक्ष जर झाली तर मी त्याच उत्साहाने भंडारा शहर सुशोभित करणार आहे। आणि राहिला प्रश्न माझ्या महिलांचा, तर सर्वप्रथम मी माझ्या महिलांसाठी भंडारा शहरात कुठेही शौचालय नाही आहे, घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, ते कसं दूर करता येईल। मच्छरांचं साम्राज्य वाढलेलं आहे आणि कुठेही न थांबता माझ्या संपूर्ण शहराला मी सुशोभित करीन इतकी ग्वाही मी देते। ही आता विकासाची लाट आहे आणि लोकांना आता कळलं आहे की आता बाकी मुद्दे सगळे वेगळे, आता हे विकास जो करेल त्याच्यासोबत हे राहील आणि आमचंसुद्धा विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही लढतो आहे। आम्हाला भंडाऱ्यामध्ये तो रिस्पॉन्स आहेच, परंतु जर विकासाच्या सोबत हा जो विकासाचा मॉडेल आम्ही मागच्या 3-4 वर्षापासून जो आम्ही निधी खिचून आणला आणि काही प्रोजेक्ट सुरू झाले, तर त्याचा एक इम्पॅक्ट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। आणि आज जिथं आमच्या तुमसरमध्ये काही नव्हता, साकोलीमध्ये काही नव्हतं, तिथेसुद्धा एक मोठ्या प्रमाणात आमच्याकडे कार्यकर्ते आलेत, लोक आलेत, उत्साह निर्माण झालेला आहे आणि 100% आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये 4ही अध्यक्षसह मोठ्या संख्येनं नगरपरिषद आम्ही निवडून आणतोय। बेसिकली मी तर गायनेकोलॉजिस्ट आहे आणि नगर परिषदेचं म्हणजे नगराध्यक्ष पद मिळवणं हे खरं तर माझं कधी स्वप्न नव्हतं आणि भविष्यातही राहणार नाही, परंतु सगळ्या शिवसैनिकांचा एक आग्रह होता की मी या ठिकाणी उमेदवारी नगराध्यक्ष पदाची घ्यावी। खरं तर ही संधीही माझ्यासाठी भाग्याची आहे आणि नक्कीच जेव्हा किंवा भंडारा जिल्ह्याच्या विकासाची जेव्हा गोष्ट येते, विकासाचा जेव्हा लढा येतो, या ठिकाणी नक्कीच मी पुढाकार या ठिकाणी घेईल। कारण बरंच
माझा हा लढा हा सत्तेचा लढा नाही, तर हा विकासाचा लढा आहे आणि हा पूर्ण करू आणि लवकरात लवकर आपण सुंदर, स्वच्छ आणि सुदृढ आणि प्रगत भंडारा शहर आपण निर्माण करू, याची ही पहिली वाटचाल आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.